नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता वाजले 11:15 आणि कालचं अपूर्ण राहिलेलं काम आज पूर्ण करायला जाते. ते म्हणजे स्वराजला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. परत बँकेचं पण त्यांचं पासबुक वगैरे आले का ते चेक करायचं आहे. मितू सकाळी गेली शाळेमध्ये, तिला बेसनपोळा दिला करून, ती बोली तेच दे. आणि हे सुद्धा मगाशी 10 वाजता गेले कामावर. तर म्हटलं आता त्याला दवाखान्यात घेऊन जायलाच पाहिजे, कारण आत्तासुद्धा भरपूर ताप आहे त्याला. तो जात होता शाळेमध्ये, म्हणजे हट्ट करत होता मला जायचं आहे. पण मी म्हटलं अजिबात नाही, ताप एवढा आहे ना, म्हणजे डोकं बिकं खूप गरम झालं आहे. तर म्हटलं त्याला आधी आज दाखवून आणते आणि मग तू उद्या जा बरं झाल्यावर. मग आता तेच त्याला घेऊन जाते. घरातून बाहेर पडल्यावर आम्ही ना इथे फाट्यावर थांबलो होतो रिक्षाची वाट बघत, पण आम्हाला मिळाली शेअरिंग रिक्षा. तर त्याच रिक्षाने आम्ही गेलो. अगदी त्याने 20 रुपये घेतले तिथं पोहोचेपर्यंत. आणि त्यानंतर इथे दवाखान्यात आलो. तर स्वराज मला विचारत होता बाहेर चप्पल काढायची का? तर म्हटलं हो, कारण लगेचच हॉलमध्ये दवाखाना चालू होतो ना तिथे. तर म्हटलं बाहेरच काढ. आम्ही ना गेल्या कोणीच नव्हतं, फक्त ह्या मुली सिस्टर बसल्या होत्या. सरांना यायला अजून वेळ होता, तर पहिला नंबर आमचाच लागला. त्यानंतर हळूहळू सगळे पेशंट जमा व्हायला लागले. तर आम्ही इथं वाट बघत थांबलो. थोड्या वेळाने सर आले आणि पहिला नंबर आमचाच घेतला. सराला चेक वगैरे केलं. आणि इथे मला समोरच्या मेडिकलमध्ये जायचं आहे रस्ता क्रॉस करून, आणि इथं ना रस्ता क्रॉस करणं म्हणजे खूप मुश्किल, भरपूर गर्दी असते तेवढ्या रस्त्यावर. तर तिथून मग औषध वगैरे घेतली आणि मग आम्ही येताना ना चालत आलो, कारण बँकेमध्ये पण काम होतं, तुम्हाला पुढे मी सांगितलंच आहे. ते पण करायला गेली. त्याच्यामुळे म्हटलं थोडंच अंतर बँक आहे ना, तर पटकन तिथं जाऊया. आणि तिथून मग पुन्हा घरी जायला चालतच गेलो. कारण मग तिथून रिक्षा करायची म्हटलं ना, स्पेशल रिक्षा करावी लागते, तर ते मला करायचं नव्हतं. ये पटपट. पाऊस आला की रे. छत्री आणली की गेला येऊन, थांब बारीक आहे. तर बरोबर 12 वाजता मी स्वराजला घेऊन आली दवाखान्यातून, आणि खाली आली तेव्हाच मग भंगारवाले ते काका पण दिसले. म्हटलं रद्दी द्यायचे, बरेच दिवस झालं काढून ठेवले. तर ते बोलले की घेऊन या. आणि माझी एवढी दमछाक झाली ना, ते पोटच जड होतं, तसंच उचलून खाली घेऊन गेली चिन्यावरून. स्वराजला म्हणलं थोडंसं बाकी प्लास्टिकचं ते तू घेऊन ये पुठ्ठा विठ्ठा. तर तो आला लगेच आणि पटकन देऊन पण टाकले ते भंगार. त्याच्यामुळं आल्या खूप दमायला झालं. आणि आत्ता जे स्वराजचं रेनकोट बदलायचं होतं ना, ते पण एक्सचेंज पार्सल आजच येईल असं वाटतं. त्याचा फोन आला होता. थोड्या वेळात येईल, बघू आल्यावर तुम्हाला दाखवते मी. आता थोडं पाणी पिणे पिते आणि थोड्या वेळाने जेवण घेते, आणि पुढचं काय असेल ते तुम्हाला शेअर करते. हो, तुझंच पासबुक आता येताना घेऊन आली ना. आता त्याची झेरॉक्स काढ आणि मग दे शाळेत काय लागतंय ते. हां, तो स्वराजला पाहिजे होता ना म्हणून घेतला. आता बघे फळं वगैरे संध्याकाळी आणायला बघा वेळ मिळाला. तर पाऊस तर आत्ता आलाय, तू यायच्या वेळेला. आम्ही जाताना नव्हता पाऊस. आवरून घ्यायचं हातपायतून. तर परत एकदा बँकेची फेरी मारावी लागते. खरं तर कंटाळा आला आता जायचा, कारण आता पाऊस आहे. मगाशी पाऊस नव्हता. ते काका नसल्यामुळे, म्हणजे एक काकी जाणार होते भरायला, त्यांचे मिस्टर नसल्यामुळं मला परत जावं लागते. त्यासुद्धा तिथे येतो बोलल्या. त्या पद्धतीनं आता बघून परत बँकेत जाऊन येते. मला असा कंटाळा आला आहे कारण त्याच बँकेत जायचं आहे आणि परत डबल जायचं आहे. मगाशी पासबुकसाठी गेली होती मी तुझ्या, त्यानंतर आता ह्या कामासाठी, बचत गटाच्या कामासाठी. तर आत्ताच मी 3 वाजता आले बँकेतून. पैसे वगैरे सगळं भरायचं होतं ते. आणि आता 3 दुपारच्या गोळ्या स्वराजला द्यायच्या आहेत ना, तेच आता देते इथे, बघू शकते. डॉक्टरांनी दिल्यात आणि त्याला गोळ्या आवडतात खायला, पातळ औषध आवडत नाही. काल औषध पिताना कसं तोंड केलेलं हे तुम्हाला पण माहिती आहे. चल उठले, एक एक खायचं, उलटी बिलटी करायची. ग्लास घ्यायला पाहिजे, असू दे ना तांबे. आणि आत्ता येऊन आम्ही जेवढे निघतो, आणि मी बँकेत गेले की किती वेळ जातो हे तुम्हाला पण माहिती आहे. तसंच आमचा बराच वेळ गेला बँकेमध्ये. तर आत्ताच आमचं जेवण झालं आणि आता आम्ही मस्तपैकी बिस्किट खाणार आहे.
घरात ना मुलं आजारी असली ना की घर खायला उठतं अक्षरशः. म्हणजे मिठू किंवा स्वराज दोन्हीपैकी कोणी आजारी पडते, पण मला अजिबात करमत नाही. कधी एकदा बरी होतात असं वाटतं. त्यामुळे मग त्याला जे बिस्किट पाहिजे होतं ना त्याच्या म्हणण्यानुसार घेतलं होतं आणि तेच आम्ही इथं खात होतो. आणि दुपारी बघू शकताय किती जोराचा पाऊस आला तर एकदम जोरात येतो, नाही तर मग बऱ्यापैकी ऊन पडतं. तर आमच्या साईडचा परासुद्धा केवढा भरला आहे बघू शकता इथे. आणि त्यानंतर ना मग मी झोपून गेली थोडा वेळ. दुपारी ना बँकेतून आली, मी तुम्हाला हे बोलली. त्यानंतर ना जेवल्यानंतर एकदम थंडी वाजून जे ताप आला आहे ना, मला खरंच असं वाटतं की अंगावर घेऊन गप्प झोपावं. मी थोडासा झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काय लागली नाही. ह्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे, एकदम बॉडी गरम व्हायचं. मी सकाळी 11:15 वाजता गेले होते आणि घरातून 1 ग्लास पाणी पिऊन गेले. तर पावसाळा आहे म्हटल्यावर मी काही बॉटल कॅरी केली नाही आणि कंटिन्यू बँकेतनं येईस्तोवर जेवण नाही, पाणी नाही. त्याच्यामुळं मला वाटतं आहे हा प्रॉब्लेम झाला असेल. त्याच्यामुळं प्रत्येकानं आपल्या तब्येतीची काळजी घेऊन गोष्टी केल्या पाहिजेत. तरी पण आपण कितीही म्हटलं ना तरी विसरायला होतंच, म्हणजे पाणी पिणं म्हणा किंवा जेवण घेणं. कारण ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात ना, मला बचत गटाचे पैसे भरायचे होते, हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हप्ते वगैरे बायकांचे असतात ते वेळेत जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग ते करणं मला इम्पॉर्टंट वाटलं म्हणून मी गेली आणि माझ्यावरच आता सगळं उलटलं. आणि घरी आल्यानंतरच पाऊस चालू झाला. पाऊस काय नव्हता मी गेली तेव्हा. तर अशा पद्धतीनं आता मी जरा एका ग्लासमध्ये ना जिरं आणि धने असं पाणी म्हणजे उकळून प्यायचं असं ठरवले. कारण उष्णता झाल्यासारखं झालं आहे मला. त्याच्यामुळे बघूया त्याच्याने कमी येतं का. तरी आल्यापासून मी कंटिन्युअस पाणीच पिते थोडं थोडं करून. तर प्रत्येकानं काळजी घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. तर मी इथे ना जिऱ्याचं पाणी पिते कोमट. हे आमचं पिल्लू आता जेवलं आहे, वरण भात. आणि इकडे कवायतीचा जो काय विषय चालू आहे शाळेमधला जोरात, तेच आता बघते काय ऐकते. काय बोल आता. अगं पुढच्या वर्षी 26 जानेवारीला साधनयुक्त कवायत आणि ह्या वर्षी त्या हाताचे कवायत असतात ना ते हाताचे म्हणजे ते म्हणजे हे चक्र काठ्या बिट्या असलं काय नाही. ते नाही, फक्त अशा हाताचे करायचे सगळ्यांनाच. हां का ते 15 ऑगस्टला तसंच असतं आणि 26 जानेवारीला ते दोन्ही पण असतात, साधनयुक्त आणि हाताचे पण कवायत. मग ह्याला आता भीती वाटायला लागली कवायत मला काढते. नाही घेतील, आजारी होता म्हणून सांगायचं. उद्याच्या दिवस थांब पिल्लू आणि परवा जा रे. उद्या कमी आला तर पाठवते मग, ठीक आहे. मी याच्या जागी असते तर मी सुट्ट्या घेतल्या असत्या. तेवढंच काम करतेस. हे पिल्लू, उद्या जर कमी आलं तर पाठवते. इकडे बघ, उद्या कमी आलं तर पाठवते काय. नाही, थोडासा ताप असला तर मग थांबवते असते. मग होय, आता तुझी काळजी महत्वाची आहे ना. माझं पण अंग गरम झाले बघ कसं. काय एवढंच ताप आला, थोडंसं झालं. मी गोळी खाल्ली जरा तुझी जुन्यातली अर्धीशी, म्हणजे ते गावाला दिलेली डॉक्टरांनी, त्यातली ती फेब्रेक्सची अर्धी खाल्ली. पित्त होतं ना म्हणून. तर मी इथंच व्हिडिओचा एंड करते. तर नवीन कोण चॅनेलवर असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला कनेक्टेड राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा.